बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 173 प्रकल्प आहेत, ज्यामध्ये छोटे तलाव असतील, पाझर तलाव असतील, जे मोठे तलाव असतील किंवा मोठाले जे प्रकल्प असतील, यामध्ये जो पाणी उपसा केला जातो, या अगोदर देखील जिल्हाधिकाऱ्याने एक पत्रक काढलं होतं आणि यामधील जे पाणी असेल ते उपसा करू नये असं देखील सांगितलं होतं. जो निर्णय आहे पाणी उपसा आणि शेतीसाठीचा, तो सध्या यांना थांबवण्यात आलं होतं. पण त्यावरही मी बीडपासून काही अंतरावरती गोडका राजुरी म्हणून एक तलाव आहे, या तलावावरती आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अक्षरशः या तलावामध्ये आता पाणीसाठा अक्षरशः कमी आहे. पण या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या गावांना पाणी पुरवठा केला जातो, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत या विहिरी आपल्याला आता उघड्या पडल्याच्या पाहायला देखील मिळतात. पण याच ठिकाणाहून ज्या 3-4 गावांना पाणी पुरवठा केला जातो, आता या गावांना पाणी आता काही प्रमाणामध्ये कमी मिळण्याची शक्यता आहे आणि जे शेतीसाठी पाणी वापरलं गेलं होतं ते देखील आता थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पण त्यावरही हे आदेश देऊन जवळपास बरेच दिवस झाले, पण त्यावरही केराची टोपली दाखवली आणि यापुढे आता जो पाऊस असेल आणि जो जून महिन्यात पाऊस पडणार आहे, तो पाऊस जर वेळेवर पडला किंवा जर पावसाने जर दडी मारली तर बीड जिल्ह्यामध्ये असे 173 प्रकल्प आहेत. यामध्ये काही मोठे साठवण तलाव आहेत, त्यामध्ये आता 50% वर अधिक पाणीसाठा आहे आणि काही ठिकाणी अशा साठवण तलावाची जी गोडका राजूर परिसरात जो तलाव आहे, अशीच काही परिस्थिती अनेक तलावांमध्ये आहे जे शेतीसाठी पाणी वापरलं जातं. पण आता ज्या पिण्याचा पाण्याचा जो मूळ प्रश्न आहे, जो ग्रामीण भागातील गावाचा, तो आता कशा पद्धतीने जिल्हा प्रशासन सोडेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड. माझ्याकडे कलेक्टर म्हणून भरपूर तक्रार अवैध उपसाच्या संदर्भात प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये मी संबंधित विभागाला आणि आम्ही सर्व महसूल यंत्रणाला सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की कुठलाही इलिगल प्रमाणे उपसा कुठलाही प्रकल्प असून, या लघु प्रकल्प असो, मोठा प्रकल्प असो, कुठलाही चालू नाही झाला पाहिजे. आणि त्यासोबत आम्ही संबंधित प्रकल्पाच्या पाणी वापर समितीच्या सुद्धा बैठकी संबंधित विभागाला घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे. कुठलाही प्रकारची तक्रार असेल तर सर्व गावकरी लोक माझ्याकडे या आमच्या संबंधित प्रशासनाकडे तक्रार करू शकतो आणि योग्य त्या कारवाई करण्यात येईल.